नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज या स्वयंपाकघरात तुम्हाला पारंपरिक पद्धतीची भोगीची आमटी कशी बनवायची हे पाहायला मिळणार आहे. भोगीची आमटी ही एक पारंपरिक महाराष्ट्रीयन आमटीची रेसिपी आहे, जी मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी बनवली जाते. चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 4 प्रकारच्या पापडीच्या शेंगा निवडून घेतलेल्या आहेत. एक मध्यम आकाराचे गाजर घेतलेले आहे. गाजराचा मधला दांडा काढून घ्यायचा आहे आणि मग त्याचे 1 इंच आकार होईल असे चिरून घेतलेले आहेत. गाजर एकच घ्यायचं आहे. हे जास्त वापरलं तर आमटी गोडसर होईल. एक मोठं बिनबियाचं देशी वांगं घेतलेलं आहे. चिरल्यावर वांगं काळं पडतं म्हणून फोडणी द्यायच्या वेळी चिरून त्यामध्ये घालणार आहे. कोवळ्या कांद्यासहित कांद्याची पात चिरून घेतलेली आहे. पाव वाटी ताजे वाटाणे, पाऊण वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. 1 वाटी ताजे पावटे आणि पाव वाटी ओले हरभरे घेतलेले आहे. पावटे आणि वाटाण्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता. इथे मी थोडी चाकवत निवडून घेतलेली आहे. चाकवत धुवून बारीक चिरून घेणार आहे आणि आमटी शिजत येईल तेव्हा आपण चिरलेला चाकवत त्याच्यामध्ये घालणार आहे. आता आपण भोगीची आमटी करायला घेऊयात. भाज्यांचे प्रमाण जास्त असल्यामुळे पातेलं मोठं वापरलेलं आहे. पातेल्यामध्ये 2.5 पळी तेल घालूयात. तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये 1 टीस्पून मोहरी घालूया. मोहरी चांगली तडतडली की 1 टीस्पून जिरे घालूयात. जिरे उमलल्यानंतर अर्धा टीस्पून हिंग घालूया. फोडणी छान बसलेली आहे. कांद्याची पात घालूया. गॅसच्या मध्यम आचेवर कांद्याची पात थोडा वेळ भाजून घेऊयात. 3 ते 4 मिनिटे कांद्याची पात भाजून झालेली आहे. थोडंसं सुकं खोबरं, 7-8 लसूण पाकळ्या याचं वाटण करून घेतलेलं आहे. वाटण घालूयात. वाटण छान भाजून घेऊयात. लसूण खोबऱ्याचं वाटण छान भाजून झालेलं आहे. 2 चमचे तीळ गरम करून त्याची पावडर करून घेतलेली आहे. तिळाची पावडर घालूया. 1 टेबलस्पून गोडा मसाला, 1 टेबलस्पून जिरे पावडर, 1 मोठा चमचा कांदा लसूण मसाला घालूया आणि 1 ते 2 मिनिट भाजून घेऊयात. भोगीची आमटी जरा झणझणीत असली की खायला भारी लागते. मसाले आपले छान परतून झालेले आहेत. आता याच्यामध्ये पापडीच्या शेंगा घालूयात. गाजर, वाटाणे, पावटा, हरभरे, वांग्याच्या फोडी, शेंगदाणे घालूयात. घेतलेले साहित्य तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये चांगले मिक्स करून घेऊयात. गॅसची आच इथे मध्यम ठेवायची आहे. भाज्या आपल्या चांगल्या मिक्स करून झालेल्या आहेत. गॅसची आच आता कमी करून याच्यावर झाकण ठेवूया म्हणजे मसाले भाज्यामध्ये छान मुरतील. 1-2 मिनिटे झाल्यावर झाकण काढूयात. खाली लागू नये म्हणून व्यवस्थित परत आपण हलवून घेऊयात. हलवून झाल्यावर परत याच्यावर झाकण ठेवूयात. 2 ते 3 मिनिटे झालेली आहेत. झाकण काढूया. भाज्या आपल्या छान वाफवून झालेल्या आहे. कुकरचा अर्धा डबा उकळलेले पाणी घालूयात. पाणी कमी वाटत आहे म्हणून आणखीन तेवढंच पाणी मी म्हणजे अर्धा डबा उकळलेले पाणी घालत आहे. आमटी तुम्हाला किती दाट किंवा पातळ ठेवायची आहे त्याप्रमाणे पाणी ओतायचं आहे. जर तुम्हाला याची सुकी भाजी बनवायची असेल तर पाण्याचे प्रमाण कमी करायचे. उकळलेले पाणी घातल्यामुळे आमटीला रंग सुरेख येईल आणि आमटीला पटकन उकळी देखील येईल. हलवून घेऊयात आणि चवीनुसार मीठ घालूया. मी मोठ्या मिठाचा वापर केलेला आहे. मोठं मीठ वापरल्यामुळे आमटीला चव चांगली येते. हलवून घेऊयात. गॅसच्या मोठ्या आचेवर याला खळखळून उकळी आणूयात. गॅसच्या मोठ्या आचेवर आमटीला खळखळून उकळी आलेली आहे. गॅस मध्यम करूयात आणि आमटी शिजवून घेऊयात. वांग्याच्या फोडी सरळ करून घ्यायच्या आहेत म्हणजे देठाकडचा भाग छान मऊ शिजेल.
आमटी पटकन शिजावी म्हणून याच्यावर झाकण ठेवूया. 25 मिनिटे झालेली आहेत. झाकण काढूया. आता याच्यामध्ये चिरून ठेवलेला चाकवत घालूया. मिक्स करूया. भाजी लगेचच शिजणार आहे. तसेच आमटी मिळून येण्यासाठी अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचे बारीक कूट घालूया. मिक्स करूया. परत याच्यावर आपण झाकण ठेवूया. 10 ते 12 मिनिटे झालेली आहेत. झाकण काढूया. सगळ्यात शेवटी आपण चाकवत आणि कूट घातल्यामुळे आमटी बघा छान मिळून आलेली आहे. भरपूर पाणी असल्यामुळे शेंगदाणे शिजणार आहेत. जर तुम्हाला शेंगदाणे आणखीन मऊ शिजवायचे असतील तर 2 तास तुम्ही पाण्यामध्ये ते भिजत ठेवा. वांगं शिजलं आहे का नाही ते पाहूया. वांग्याचा देठाकडचा भाग बघायचा आहे. वांगं आपलं शिजलेलं आहे. सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. गॅस बंद करूया. भोगीची आमटी तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी तयार झालेली आहे. अशी भोगीची आमटी तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला जरूर आवडेल. मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.